हे शिवाजीयन्स. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, एका महत्त्वपूर्ण विषयावर आज तुमच्याशी संवाद साधण्याकरिता मी हा व्हिडिओ तयार करत आहे. आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जी.व्ही. कोरपे आणि आपल्या महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉक्टर प्रमोद पडोळे यांच्या नेतृत्वात आपल्या महाविद्यालयात एक मोठा प्रोजेक्ट राबवला जातो, ज्याचं नाव आहे PM उषा, प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियानाअंतर्गत आपल्या महाविद्यालयाला भली मोठी ग्रँट प्राप्त झाली आहे. तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहेच. तब्बल 5 कोटी रुपयांची ग्रँट आपल्या महाविद्यालयाला प्राप्त झालेली आहे. आणि आपण सर्वांना सांगताना मला आनंद वाटतो की आपल्या महाविद्यालयात स्टार्टअप अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल कार्यरत आहे. म्हणजे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम मार्गदर्शन मिळावं आणि आपले विद्यार्थी त्यांच्या पदवी संपल्याच्या वर्षीच स्वतःच्या पायावर उभे व्हावे यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यासाठी हा सेल कार्यरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या PM उषा योजनेअंतर्गत त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात एक विशेष योजना आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सन्माननीय कार्यकारिणीच्या मदतीने आपण साकारली आहे. ती देखील उद्योजकता विकास योजना आहे. सोबतच आपल्या महाविद्यालयात तिसरा एक उपक्रम राबवला जातोय. तो उपक्रम म्हणजे करिअर कट्टा. या तीनही उपक्रमांमधून तब्बल 1 लाख रुपयाची अनुदान, म्हणजे करिअर कट्टा 1 लाख, आपले महाविद्यालय 1 लाख आणि PM उषा अभियानाअंतर्गत 1 लाख, अशी 3 लाख रुपयाचं अनुदान आपल्या महाविद्यालयाला प्राप्त झालेलं आहे. आणि हे अनुदान कशासाठी आहे तर हे अनुदान आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा विकास करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता जागतिक स्तरावर युवतींचा करिअरच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा प्रवास जो सुरू केला आहे सर्व जगातील युवकांनी, तो म्हणजे उद्योजकतेकडे आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की नोकरी मिळणे, ती पब्लिक सेक्टरमध्ये असू द्या किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असू द्या, इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे आता त्या नोकरीकडे न वळता सर्व तरुण हे उद्योजकतेकडे वळत आहेत. आणि आपल्या देशात देखील अशाच पद्धतीचं एक वातावरण तयार होत आहे. आणि त्याच अंतर्गत आपल्या भारतामध्ये स्टार्टअप इंडिया मिशन सुरू करण्यात आलं आहे. आणि या सगळ्या बाबतीत सारासार विचार करून आपले तरुण कुठेही मागे राहता कामा नये यासाठी आपण येत्या 28 तारखेला एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि स्पर्धेचं नाव आहे टेक ट्रोव एंटरप्रेन्योरशिप हॅकॅथॉन. हॅकॅथॉन म्हणजे काय? हॅकॅथॉनचा अर्थ असा आहे की आपण संपूर्ण एका दिवसात जे विद्यार्थी आपल्या करिअरच्या दृष्टीनं अत्यंत सिरियस असतील, गांभीर्यानं ते आपल्या करिअरबद्दल विचार करतात आणि आपल्याला 3 वर्षाचा कालावधी उलटला की माझ्या पदवीसोबत माझ्या हाती माझ्या अर्थार्जनाचं साधन उपलब्ध असावं, अशा दृष्टीनं विचार करणाऱ्या त्या सजग युवकांसाठी, सक्षम युवकांसाठी आपण हा उपक्रम राबवतोय. ती हॅकॅथॉन म्हणजे काय आहे तर सकाळी 11 वाजता आपण ती हॅकॅथॉन सुरू करणार आहोत. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण आपल्या एक थॉट प्रोसेस जी त्या दरम्यान दिल्या जाणार आहे, त्या थॉट प्रोसेसने विचार केल्यानंतर आपल्या एका साध्या आयडियाचं रूपांतर व्यवसायात कसं करू शकतो या संदर्भात आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं आहे. आणि जी आपल्या मनामध्ये, आपल्या संपूर्ण चमूच्या मनामध्ये एक संकल्पना असेल, त्या संकल्पनेचं रूपांतर व्यवसायात कसं केलं जाईल याचा तुम्हाला संपूर्ण प्रवास सांगितला जाईल. आणि त्याच्या मार्गदर्शनातून तुम्हाला एक प्रकल्प तयार करायचा आहे, एक छोटा प्रकल्प 5 मिनिटात, ज्याचं प्रेझेंटेशन तुम्ही या दिवशी शेवटी करणार आहात. आणि त्याच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प हे व्यवसाय निर्मितीच्या दृष्टीनं सक्षम असतील अशा प्रकल्पांना महाविद्यालय आपले अनुदान देखील देणार. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण काय करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा या दिवसभरामध्ये आपण आपल्या भारतभरात स्टार्टअप्सचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं केलं जातं आणि स्टार्टअप इंडिया मिशन म्हणजे काय आहे आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या उद्योगांना कसं रिकग्निशन दिलं जातं ही प्रक्रिया समजून घेणार आहोत. त्यानंतर एक दुसरं सेशन असणार आहे, ज्या दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहे मिस्टर आर्यन खेडकर. हा आर्यन कोण आहे तर हा आर्यन असा एक विद्यार्थी आहे तुमच्यासारखा, जो आता अंतिम वर्षाला आहे, परंतु BScच्या फायनल इयरला असताना ह्या विद्यार्थ्याने स्वतःच्या 2 कंपन्या स्थापन केल्या आहेत. आणि सोबतच त्या लाईनवर काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्वतःला व्यवसायाची आणि सोबतच
नोकरीची देखील संधी त्याला प्राप्त झाली आहे. मुळात हे सगळं कसं केलं पाहिजे, कशी ती विचार प्रक्रिया असते, ही सगळं जाणून घेण्यासाठी व्यवसाय घडवणे, व्यवसायाची निर्मिती करणे म्हणजे संपूर्ण प्रक्रिया काय असते यावर आपल्याशी हा आर्यन देखील संवाद साधणार आहे. ही 2 सत्र झाल्यानंतर आपल्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल की आपल्याला एका साध्या संकल्पनेचं रूपांतर एका व्यवसायामध्ये कसं करता येईल. माझ्याजवळ ही बघा एक मोबाईलची वायर आहे. ह्या मोबाईलच्या वायरमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरात एक समस्या आहे की ही इथनं ही कनेक्टर तुटते. आता ही एक समस्या आहे फक्त, आणि ह्या समस्येचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्यांना लक्षात येईल की हा तर प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरात आहे. मग आपण जर असा विचार करूया की इथं हे कनेक्टर तुटायला नको यासाठी काहीतरी एक प्रोटेक्टिव्ह कव्हर याच्यात डेव्हलप केलं पाहिजे. आणि हे जर आपण करू शकलो तर याच्यात आपले कस्टमर्स किती आहेत आणि प्रत्येक घरात अशा किती वायर्स आहेत आपण लक्षात घ्या आणि ह्या व्यवसायाचं पोटेन्शियल आपल्या लक्षात येईल. आता मी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही जस्ट एक ॲमेझॉनवर चेक करा की हा व्यवसाय करणारे किती उद्योजक आहेत. एका साध्या संकल्पनेचं रूपांतर एका मोठ्या उद्योगामध्ये करण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित व्हावी यासाठी आता आपण ही हॅकॅथॉन घेतोय. या हॅकॅथॉनमध्ये दुपारच्या वेळेत तुम्हाला 2 तासाचा वेळ देण्यात येणार आहे. त्या 2 तासाच्या वेळेमध्ये आपण जी कुठली संकल्पना हाती घेऊया त्या संकल्पनेचं रूपांतर एका व्यवसायामध्ये कसं करावं, सोबतच त्या व्यवसायाच्या निर्मितीसाठी मला किती खर्च येणार आहे, त्या व्यवसायाच्या निर्मितीनंतर मला वार्षिक उत्पन्न किती होणार आहे, माझ्याशी स्पर्धा करणारे ह्या एरियामध्ये किंवा ह्या पर्टिक्युलर बिझनेस वर्ल्डमध्ये किती स्पर्धक आहेत, त्यांच्याशी मग कसा कॉम्पीट करणार आहे, माझं जे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट इतरांपेक्षा वेगळं कसं असणार आहे, या सर्व बाबतीत आपण विचार करून सायंकाळी 4 वाजता आपल्याला सगळ्यांना हे प्रेझेंटेशन्स करायचे आहेत. जे विद्यार्थी या प्रेझेंटेशन्समध्ये सहभागी होतील त्या विद्यार्थ्यांमधून काही निवडक विद्यार्थ्यांना आपण ही ग्रँट देखील अवॉर्ड करणार आहोत. 3 लाख रुपयाची ग्रँट आपल्याला डिस्बर्स करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्तच आपल्याला व्यवसाय निर्मिती करायची आहे म्हणून ह्या स्पर्धेत सहभागी होऊ नका किंवा म्हणून ह्या कार्यक्रमात सहभागी होऊ नका. माझ्या मते आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमात सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या भविष्याच्या दृष्टीनं आपण काय काय करू शकतो हे फक्त जाणून घेण्यासाठी, स्पर्धेत सहभागी देखील होऊ नका, फक्त जाणून घेण्यासाठी की ही एक काय गोष्ट आहे की जे जगातले सगळे युवक फॉलो करत आहेत, हे फक्त जाणून घेण्यासाठी या दिवशी आपण सगळेजण या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि दिवसभराचा वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी आपण व्यतीत करूया. तुमच्या सगळ्यांसाठी महाविद्यालय अत्यंत मोठा पुढाकार या निमित्तानं घेते आहे. आपले सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जी व्ही कोरपे सर यांच्या मार्गदर्शनात आणि डॉक्टर पडोळे सर यांच्या नेतृत्वात जो PM उषा प्रोजेक्ट आहे त्याच्या माध्यमातून मिळणारा 1 लाख रुपयाचा फंड आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये वाटायचा आहे. करिअर कट्टाचे 1 लाख रुपये वाटायचे आहेत. महाविद्यालयाचे 1 लाख रुपये तुमच्यापर्यंत पोहोचाय. महाविद्यालयानं सर्व व्यवस्था आपली केलेली आहे. फक्त आता एक गरज आहे, एक पाऊल पुढे तुम्हा सगळ्यांना येण्याची. 1 पाऊल पुढे टाका, आमच्या सोबत या आणि आमच्या ह्या प्रयत्नाला यश तेव्हाच लाभेल जेव्हा आमच्यामधनं काही विद्यार्थी पुढे येतील आणि ते सर्व विद्यार्थी आपल्या करिअरच्या दृष्टीनं अत्यंत गांभीर्याने विचार करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची निर्मिती करतील. यासाठी हा एक प्रयत्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त संख्येनं रजिस्ट्रेशन करा. ह्या रजिस्ट्रेशनची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. आपण रजिस्ट्रेशन करा. फक्त निवडक विद्यार्थ्यांना या सभागृहामध्ये प्रवेश मिळणार आहे. दिवसभराचा वेळ काढून आपल्याला यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या भविष्यासंदर्भात आपण सिरियसली विचार करतोय हे दिसेल. आणि आपल्याला जे विद्यार्थी पूर्ण दिवसभर या उपक्रमात सहभागी होणार असतील त्यांनीच फक्त ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं रजिस्ट्रेशन करून त्यात सहभागी व्हायचं आहे. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण आपण त्या सभागृहाच्या कॅपॅसिटीच्या वर जेव्हा जातील विद्यार्थी त्यावेळेस रजिस्ट्रेशन आपण हे थांबवणार आहोत. सो वी आर वेटिंग फॉर यू. जॉइन अस टू मेक आवर फ्युचर सिक्युअर्ड, safe and sufficient to maintain our families. Thank you.